मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला टॉपिक खूप छान असणार आहे आणि खरंच काय बेस्ट आहे तर हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर जॉब की यूट्यूब या दोघांमध्ये सगळ्यांना कन्फ्युजन होतं। जो जॉब करतो त्याला असं वाटतं की नाही, जॉब खूप बोरिंग आहे, यूट्यूब छान आहे, त्यातून कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला खूप जास्त पैसे मिळवता येतात। तर असं काहीच नाही आहे। खरं तर जॉबची रिॲलिटी सांगते तुम्हाला। तर जॉबमध्ये आपल्याला एक स्टेबल इन्कम मिळतं। स्टेबल इन्कम म्हणजेच भले तुम्हाला 10,000 15,000 20,000 जे काही मिळत असेल तर ते एक स्टेबल इन्कम असतं आणि ते तुम्ही जर तेवढे दिवस जर जॉब म्हणजे कामावरती गेले किंवा जॉबवर गेले तर तेवढी इन्कम तर आपल्याला मिळतेच, राईट। तर हे सगळं केल्यानंतर आणि यूट्यूबचं जे कंटेंट आहे खरं तर ते कंटेंट आपलं किती चालतं किती नाही तर यावरती सगळा खेळ असतो। आणि कंटेंट चालणं हे आपल्या हातात नसतं, मी तर म्हणेन ते आपल्या लकवरती पण असतं बाय चान्स। कारण की असे बरेच कंटेंट क्रिएटरसुद्धा आहेत की ज्यांचे चॅनल जे आहेत तर ते एका रात्रीतून एखादी व्हिडिओ व्हायरल गेलेला आहे आणि मग त्यातूनच त्यांचा सर्व वॉच टाईम सबस्क्रायबर एकाच व्हिडिओमधून कंप्लीट झाला आहे। आणि असे बरेचसे कंटेंट क्रिएटरसुद्धा आहेत की ज्यांनी 2-2 3-3 वर्ष त्याच्यावरती काम केलं, स्टिल ते अजून म्हणजे सक्सेस झालेले नाहीत, राईट। तर खरं तर म्हणजे जर आपण एक छान एज्युकेशन घेतलेलं असेल किंवा आपण जॉब करत असू तर जॉब तर सोडायला नको। म्हणजे ठीक आहे, जर तुम्हाला काही रिझनमुळे जॉब सोडावा लागत असेल आणि तुम्हाला घरबसल्या काही करायचं असेल तर तुम्ही यूट्यूब हे बेस्ट ऑप्शन निवडू शकतात की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या फ्री टाईममध्ये व्हिडिओ अपलोड वगैरे करून इन्कम जे काही असेल म्हणजे थोडंफार जरी आलं तरी आपण त्यामध्ये सॅटिस्फाईड असू तर तुम्ही ते करू शकतात। पण आता त्यामध्ये दुसरं ऑप्शनसुद्धा आहे। आता तुम्ही म्हणाल की तू सांगते, तर हा जो एक्सपिरियन्स आहे तर तो मी सगळा माझा स्वतःचा सांगते। कारण की मी मागच्या 6 महिन्यापासून अल्टरनेट डे व्हिडिओ रोज अपलोड करते। अल्टरनेट डे म्हणजे आज टाकला उद्या नाही परवा टाकणार असं। तर इवन मी टायमिंगसुद्धा खूप वेगवेगळे करून बघितले की ह्या टाईमला टाकला तर आपला व्हिडिओ व्हायरल जाईल का। व्हायरल म्हणजे मॅक्स आपल्याला असं वाटतं की आपण एवढे जर मेहनत करतोय तर ॲटलिस्ट आपल्या व्हिडिओला 1000 व्ह्यूज किंवा 500 व्ह्यूज तरी यायला पाहिजे। ती गोष्ट दुसरी की जेव्हा 1000 व्ह्यूज येतील तेव्हा आपण त्याचे पुढचे नंबर म्हणू की एवढे तरी यायला पाहिजे असं, तर तो वेगळा पार्ट आहे। पण ॲटलिस्ट 1000 व्ह्यूज तरी यायला पाहिजे। पण तसं तर माझ्या बाबतीत तर काही झालंच नाही। पण हो, मी तरीही यूट्यूब सोडलेलं नाही। कारण की एक माणसाला असतं की आज नाही पण उद्या नक्कीच आपला व्हिडिओ व्हायरल जाईल आणि तो दिवस आपल्या आयुष्यात नक्की येईल असं प्रत्येकाला वाटतं। तर प्रत्येकाचं असं असतं। आणि जर तुम्ही जॉब करत असाल तर जॉब पण करा आणि यूट्यूब चालवत असाल तर यूट्यूब पण चालवा, दोघं करा। पण फर्स्ट प्रायोरिटी जॉबला द्या। तर आता मी सुद्धा तसंच करते। जर मला टाईम असला तर मी त्या वेळेमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करते किंवा मी जॉब संपल्यानंतर व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि रात्री व्हॉइस ओव्हर करते, असं करते। मग तो टाईम जो आहे तर तो ॲडजस्ट करून मी हे सगळं करते। तर तुमचं सुद्धा तसं असेल तर तुम्ही सुद्धा तसं करू शकता। पण जॉब सोडून यूट्यूब करणं म्हणजे पूर्णपणे पागलपणा आहे। कारण की हे पॉसिबल नाही। जर तुमचं एक टाईम नंतर जर यूट्यूबमधून तुम्हाला 1 लाख 1.5 लाख एवढं इन्कम येत असेल तर 100% तुम्ही जॉबला बाजूला ठेवून यूट्यूब कंटिन्यू करू शकतात। पण ते सुद्धा एक फिक्स अमाऊंटमध्ये तुमच्याकडून, म्हणजे एक 6 ते 7 महिने किंवा 7-8 महिन्यानंतर कंटिन्यू तुम्हाला जर तेवढी मनी येत आहेत की नाही, आपलं हे आता फिक्स अमाऊंट झालेलं आहे, तर हे फिक्स अमाऊंट खरं तर यूट्यूबच्या म्हणजेच ॲडसन्स अकाउंटमधून एवढे पैसे खरं तर नाही आहेत। हे जे पैसे सांगतात सगळेजण की आम्हाला एवढं इन्कम येतं तेवढं इन्कम येतं, तर ते जे इन्कम आहे तर ते इन्कम ॲडसन्स अकाउंटचं नसतं। ते इन्कम असतं जे ॲफिलाईट प्रोग्राम, म्हणजे आता सध्या शॉपिंगचं वगैरे ऑप्शन यूट्यूबमध्ये चांगल्या प्रकारे रन होतं आहे, तर त्यातून नंतर ब्रँड प्रमोशन, त्यामधून खूप जास्त पैसे मिळतात। आणि ते जे ब्रँड्सवाले जे असतात म्हणजे कोलॅबरेशन्सवाले, तर ते आपल्या व्हिडिओचे सबस्क्रायबर्स किती आहेत, आपल्या व्हिडिओला व्ह्यूज किती येतात, तर यावरून ते आपल्याला पे करतात। म्हणजे हे कम्प्लिटली फिक्स अमाऊंट नसते त्यांची सगळ्यांसाठी। जर तुमच्या व्हिडिओला 1 लाख प्लस व्ह्यूज येत आहेत तर तेवढे पैसे
म्हणजे त्याच्या कंपॅरिझनने तुम्हाला तेवढे पैसे मिळतात असं काहीसं असतं. तर जे स्मॉल क्रिएटर्स आहेत ना, तर ते प्रत्येकजण म्हणजेच मलासुद्धा असं वाटतं की मी कोणाची फ्रीमध्ये ॲड करेल, फ्रीमध्ये. पण ते ब्रँड प्रमोशन जे असतं ना, तर ते एक प्रोडक्ट आपल्याला जरी मिळालं ना तरी खूप छान वाटतं, असं आहे. तर मी सुद्धा त्या दिवसाची मागच्या 2 वर्षापासून वाट पाहते, पण तो माझ्या काही लाईफमध्ये तो एक्सपिरियन्स घ्यायला मला येत नाही आहे. पण स्टिल मी करते, कारण की कसं आहे, मी काही असं स्पेशल, खूप स्पेशल असं काही मी दाखवत नाही यूट्यूबवरती. मी एक तर रेसिपी शेअर करते आणि कुठं जर गेलो बघायला, म्हणजे एखादा प्लेस वगैरे बघायला गेलो ना, तर तिथलं मी शूट करते. त्यामुळे माझं सगळे खूप हार्डवर्क करून करते असं नाही, हार्डवर्क आहे बरं का. कारण रेसिपी जे शूट करण्यासाठी जे आहे ना, तर त्याला खूप कष्ट लागतात. आणि कष्ट म्हणजे एक सगळं क्लिनिंग वगैरे करायचं, आणि प्लस जर आपण दोघं पॅरलल काम करत असू, चपाती भाजी एकचदा बनवतो, तर व्हिडिओ बनवताना तसं नाही करता येत. फक्त एका वेळी एकच काम करता येतं, आणि जिथं 1 तास लागतो तिथं मला मग त्यावेळेस 1.5 ते 2 तास लागतात. आणि त्यानंतर पण मग कधी कधी ना जवळपास 20 ते 25 मिनटाचा व्हिडिओ शूट झालेला असतो, आणि मग तो कट 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 करून जवळपास 8 ते 10 मिनटावर आणावा लागतो, असं काहीसं होतं. म्हणजे त्यामागे पण मेहनत आहे, पण ती मेहनत जी आपण बसून बसून करतो ती वेगळी गोष्ट. पण एवढा वेळ उभं राहायचं, रेसिपी शूट करायची, हे ते, आणि त्यानंतर जर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज नाही आले ना, मग तर खूप कसं तरी वाटतं, खरं सांगते रिॲलिटी. पण खरं तर 2026मध्ये म्हणजे आता असं आहे, असं पण नाही आहे नियम की जर समजा तुमच्या व्हिडिओला अचानक म्हणजे एक मागच्या 6-7 महिन्यांपासून 1,00,000 प्लस व्ह्यूज येत आहेत, तर ते लाईफ टाईम 1,00,000 प्लस व्ह्यूज राहतील असं पण नाही आहे. परिस्थितीनुसार म्हणजे सिच्युएशननुसार आहे ना, व्ह्यूज पण आहे ना कमी जास्त होत चालतात. म्हणजे तिथे असं काही फिक्स अमाऊंट वगैरे नाही आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या यूट्यूब चॅनलवरचे व्ह्यूज जे आहेत ना, तर ते कमी होतील, तर तुम्हाला ब्रँड्स पण प्रमोशन करता येणार नाही आणि काहीच नाही. आणि मग जे ॲडसन्समधून पैसे वगैरे येतात म्हणजे यूट्यूबकडून, तर ते पण येणार नाही, कमी येतील म्हणजे इन दॅट केस. तर असं काहीसं आहे. तर तिथं काही फिक्स असं काहीच नसतं. एखाद्या महिन्यामध्ये तुम्हाला जर 60-70 हजार आले आणि दुसऱ्या महिन्यात 10,000 पण येऊ शकतात किंवा नाहीही येऊ शकत, असं काहीसं असतं यूट्यूबमध्ये. पण हो, ज्याचं लक आहे, ज्याला त्या यूट्यूबमधून खूप सक्सेस मिळालं आहे, तर त्यांच्यासाठी तर खूप चांगलं आहे. म्हणजे ते जे आपल्याला सगळे मोठे मोठे जे क्रिएटर्स असतात ना, तर ते सांगतात की यूट्यूब करा, यूट्यूब करा, यूट्यूब करा. तर हो, करा. पण कधी करायचं, ज्यावेळेस आपल्याला घरात बसून आपल्याला काहीच काम नाही, फक्त एक म्हणजे काय करायचं असं आपण शोधतोय घर बसल्या, तर यूट्यूब हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि बऱ्याचशा जणांनी आता काय केलं आहे की यूट्यूबमधून ना स्वतःचे बिझनेस चालू केलेले आहेत. आता बऱ्याचशा जणांनी मसाल्याचा, कोणी साड्यांचा, कपड्यांचा, अशा प्रत्येकाने ना वेगवेगळे बिझनेस चालू केले. तर त्यांना तर ऑफकोर्स त्याच्यातून खूप छान इन्कम मिळते. म्हणजे ऑनलाईन ते पार्सल देतात आणि यूट्यूबवरती लाईव्ह वगैरे घेऊन त्यांचे ते प्रोडक्ट दाखवतात आणि मग त्यामधून आपण सगळे त्यांच्याकडून परचेस करतो, असं काहीसं आहे. पण ते सुद्धा बेस्ट आहे. त्यातून पण खूप बरेचसे जण सक्सेस झाले. मी पण 2-3 क्रिएटर्सला फॉलो करते, तर त्यांनी पण असंच काहीतरी केलेलं आहे म्हणून मला माहिती आहे. पण आपल्यासारख्यांचं काय, जे आपण छोटे क्रिएटर आहे, 1-2 हजार, 2-3 हजार, किंवा आत्ताच कोणी स्टार्टअप केलं आहे, अजून त्यांचा वॉच टाईम पण कंप्लीट झालेला नाही आहे, तर अशांनी काय करायचं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, तर तसं तुम्ही करू शकता. पण खरं तर ना, यूट्यूब हे खूप पैसे देतं आणि इझिली देतं असं नाही. खरं तर इझिली कोणतीच गोष्ट मिळत नाही. आपल्याला असं वाटेल की आपण जॉबला जातो, तिथे खूप हार्डवर्क करतो, आपण 9 to 6 जॉब करतो किंवा त्याच्यापेक्षा पण वरती जॉब करतो, तर ॲटलिस्ट इथं आपल्याला एक फिक्स अमाऊंट मिळते. पण इथं जरी तुम्ही तुमच्या दिवसाचे अगदी 4-5 तास जरी दिले ना, त्यानंतर सुद्धा तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल किंवा व्ह्यूज येतीलच असं सुद्धा नसतं. हे सगळं यूट्यूबच्या हातामध्ये असतं की आपला व्हिडिओ किती पुश करायचा, किती लोकांपर्यंत दाखवायचा. आणि त्यामध्ये पण ना, जर 100 लोकांना यूट्यूबने व्हिडिओ दाखवला आणि फक्त 1 ते 2 किंवा 2-3 लोकांनी त्यावरती क्लिक केलं ना, तर यूट्यूब तो व्हिडिओ दाखवायचा आपला बंद करतं आणि मग आपल्या व्हिडिओला व्ह्यूजच येत नाही. हां, पण त्याच कंपॅरिझनमध्ये जर 100 लोकांना दाखवल्यानंतर ॲटलिस्ट 80 लोकांनी जरी व्हिडिओला क्लिक केलं ना,
तर यूट्यूब त्याच्यापेक्षा अजून जास्त म्हणजे 4 ते 5 पट लोकांना आपला व्हिडिओ दाखवतो, तर याला यूट्यूबचा अल्गोरिदम म्हणतात. तर असं काहीसं आहे. त्यामुळे मग जर तुम्ही जॉब करत असाल ना, तर जॉबच करा. आणि जर तुम्ही यूट्यूबच्या शोधात असाल, म्हणजे यूट्यूब खूप इझी वगैरे आहे असं म्हणत असाल, तर नक्कीच यूट्यूब इझी नाही. त्याच्यासाठी पण खूप हार्डवर्क लागतं आणि हो स्किल पण लागतं, नुसतंच असं काही होत नाही. आणि प्रत्येकाला वाटतं की हे तर काही शिकलेले नाही, हे नाही, ते नाही, असं नाही. पण त्यांच्याकडे पण ते न शिकता पण एकदम छान असं स्किल असतं, त्याच्यामुळे पण ते पुढे जाऊ शकतात, असं काहीसं आहे. तर असं काहीसं होतं माझा हा रिअल एक्सपिरियन्स आहे. आता तुम्ही म्हणाल की तू काय मोठं ज्ञान देते, तुझ्याकडे कोणते एवढे सबस्क्रायबर आहे. तर असं नाही, मी माझा रिअल एक्सपिरियन्स सांगितला आणि प्रत्येकजण चांगलं सजेशन देतो असं नाही, प्रत्येकाच्या याच्यानुसार देतं. जसं की मी आता माझ्या याच्यानुसार सांगितलं, तसंच तुम्ही जेव्हा तुमचं थोडंसं काही एक टाईम नंतर आपल्याला सगळं समजायला लागतं हळूहळू की काय प्रोसेस आहे काय नाही, तर त्यानुसार तुम्ही सुद्धा एक दिवशी स्वतःचा एक्सपिरियन्स असाच यूट्यूबवरती शेअर कराल. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते, खरंच जॉब करायला पाहिजे की यूट्यूब करायला पाहिजे, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.